वेलकम. नमस्कार. नमस्कार. मी रीता ज्ञानेश्वर मंत्री. हो. हे माझे मिस्टर ज्ञानेश्वर नमस्कार. मंत्री. आधी गोंधळले. असंच होतं मी घरी आलो की खूप जास्त वाट बघितली ना त्याच्यामुळे जास्त. ही माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. सासूबाई, हां. जाऊबाई, नमस्कार. दीर, नणंदबाई, बर. माझे वडील, नमस्कार. बहीण, बर. बहिणीचे मिस्टर, हां. हे दीराचा मुलगा, ही मुलगी, हो. बहिणीचा मुलगा आणि मैत्रिणी तिकडे. हो नमस्कार. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली, औक्षण झालं, तरी सुद्धा सगळे गंभीर आहेत कारण सर घरात आहेत. सरांना घाबरत असतील कदाचित सगळे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुमचं माहेर कुठलं? उमरखेड. उमरखेड. आणि लग्न कुठे जमलं? लग्न तसं नांदेडला जमलं काकांकडे. बर. आणि मग साखरपुडा कुठे होता? साखरपुडा सोलापूरला. बर. आणि मग सोलापूरला किती जण गेलात तुम्ही? सोलापूरला 10-15 जण झाले. 10-15 जण गेले. मग साखरपुडा करून परत आलात? नाही, साखरपुडा झाला आणि लगेच लग्नाची म्हणे आता सगळे जमलेत. आजी सासरे होते, पड आजी सासरे म्हणजे खापर पंजोबा सासरे होते आणि ते नियर अबाउट 99 इयर्सचे आहेत. 99 वर्ष आहे. हां, 99 वर्षाचे. मग त्यांच्यासमोरच लग्न झालेलं बरं, म्हणजे कारण की त्यांची प्रकृती थोडी म्हणजे कमी जास्तच राहत होती आणि अगदी 3 तासात पूर्ण तयारी केली. बर. पूर्ण. आणि सगळे कार्यक्रम अगदी म्हणजे शॉर्टमध्ये सगळे कार्यक्रम सुद्धा केले. म्हणजे लग्न झालं. म्हणजे येताना हे 11 जण तसेच आले वाटतं. मला तिथेच ठेवून. मला तिथेच ठेवून. हा का रिझर्वेशन नव्हतं येतानाच का काय नव्हतं? गाडीत जागा नव्हती? बहुतेक तसंच काहीतरी असणार. बरं मला सांगा सर, त्यांचा स्वभाव कसा आहे? सरांचा स्वभाव चांगला आहे असा. पण स्ट्रिक्ट आहे? हो, स्ट्रिक्ट आहे. म्हणजे डिसिप्लिन खूप लागतं त्यांनी, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आणि वेळेवर आणि कामाचं कुठलं पण परफेक्शन फार पाहिजे. आणि म्हणजे मी त्यांना म्हणते की बिफोर पंक्च्युअल आहात तुम्ही. बिफोर? हां. म्हणजे अगदी 5 मिनिटं ते का म्हणतात आधी जायला पाहिजे, उशीर नको असं आहे. आणि आपलं असं असतं की अगदी म्हणजे जाऊया वेळेवरच जाऊयात निघून. मी पण असं काही खूप वेळ नाही करत. मग विद्यार्थी वगैरे घाबरत असतील? हो, भरपूर. पिन ड्रॉप सायलेन्स असतं. आणि घरात? घरात पण म्हणजे मुलं घाबरतात आणि आता मी आधी घाबरायची, आता थोडं कमी झालंय. सवय झाली आता सरांची. हां, म्हणजे त्यांच्या रागाची. नाही आता बोलवाच त्यांना, कारण मलाही आता गप्प बसायची वेळ आली आहे. ओजी नमस्कार. नमस्कार. या बसा. वा छान. गप्पा मारल्या वहिनींबरोबर आणि मग गप्पा मारता मारता म्हटलं आता तुम्ही अशा पॉईंटवरती तुमची एंट्री व्हायलाच पाहिजे. तुम्ही विद्यार्थी देशात असताना कसे होता सर? आमचा एक असं 10 जणांचा ग्रुप होता. हां. आणि मग आमचं ठरलेलं असायचं दुपारी की 3 ते 4चा पिरियड बंक करणे. अरे वा. एकच पिरियड करणे. विद्यार्थी ऐकतायत म्हणून सांगतोय ते. मी त्यांनाही सांगतो. किंबहुना आज सगळे विद्यार्थी आपल्या आई बाबांना घेऊन बसले असतील. मी त्यांना तेही सांगतो की मी तेच केलंय, पण त्याचे नुकसान जे आहे ते तुमचं व्हायला नको. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग आम्ही जे केलंय ते तुम्हाला व्हायला नको, हा उद्देश. बाकी दुसरं काही बाकी उद्देश. बरोबर आहे. आता बघितलं लगेच हात असे जरा एक हात. हां, म्हणजे तुमचा एक हात असा वरती होता फक्त शर्टाचा, तरी सुद्धा येण्यापूर्वी वहिनींनी खुणावलं की ओ. म्हणजे हा स्ट्रिक्टनेस घरात आहे का? नाही, असं काही नाही. माझाच उलटा जास्त आहे. तुमचाच जास्त. बरं काय वहिनी लग्नाला साखरपुड्यासाठी आल्या आणि तिथंच ठेवून घेतलं? हो, म्हणलं परत पैशाला पाठवायला पाहिजे ना. हां. परत उशीर करण्यापेक्षा नवीन लाईफ चालू करूयात लगेच त्याच वेळेला. आणि काय झालं होतं की आमचं तसं हे होतं ना, वास्तुशांती होती घरची आणि भावाची इच्छा होती की असं लग्न बरे व्यवस्थित करायचं आणि तो पहिला बसलेला होता पूजेला. मग सगळ्या बहिणींनी ठरवलं की नाही आता सगळं झालं तर करून टाकूया. आम्ही दोघं बाहेर गेले, आम्हाला माहिती नाही. 4 वाजता फोन आला की असं असं करायचं. ठीक आहे, हरकत नाही. असं लगेच लग्न झालं. लगेच 4 वाजता लग्न झालं. कदाचित वहिनी दुसऱ्या दिवशी इकडे परीक्षा सुरू होणार असणार म्हणून यांना वेळ नसणार, म्हणून त्यांनी तेवढ्यात ते करून आणलं, घडवून आणलं वहिनीला सांगून. बरोबर आहे. त्या दरम्यान ते नांदेडलाच होते आणि मी केशेगावला एकटीच होती नंतर लग्न झाल्यावर. हो ना. मग असं आहे ते सगळं. बरं आता बरं त्यांचं घरात लक्ष असतं ना कामात म्हणजे असं कधीतरी. नक्की. मग आता पहिला प्रश्न त्यांना विचारूया आपण, कारण एरवी ते प्रश्न विचारतात. बरोबर की नाही? महाविद्यालयात किंवा इन्स्टिट्यूटमध्ये. आज आपण विचारूया, त्यांची परीक्षा घेऊयात आपण. चला वहिनी, हा पहिला प्रश्न. सरांसाठी क्वेश्चन. पहिला प्रश्न सरांसाठी आहे. पण सर मला
मला क्षमा करा, मी हा विचारणारच तुम्हाला. तुमच्या बघूया. तुमच्या किचन मध्ये सफेद झाकणाच्या किती बरणी आहेत? 9 छोट्या आहेत. 10 छोट्या आहेत पांढऱ्या झाकणाच्या. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. चला, मिस्टरांना न आवडणारा गोड पदार्थ कोणता? न आवडणारा गोड पदार्थ पुरणपोळी. क्या बात आहे, वा, अभिनंदन. म्हणजे त्यांनी जे लिहून दिलं तेच सांगताय तुम्ही. वहिनींना कपड्याच्या सेन्सपैकी म्हणजे अनेक प्रकार असतात, त्यापैकी कोणता ड्रेस घालायला आवडतो? मला नाही वाटत त्यांना माहिती असेल. बघूया. चला बघूयात. आमच्याकडे घागरा ओढणी एक असते. अरे अभिनंदन. म्हणजे मी उत्तर बरोबर की चूक सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलेलं उत्तर चुकणार असं त्यांना वाटलं होतं, पण त्यांनी इतकं अचूक उत्तर सांगितल्यावर वहिनीनेच रिॲक्शन दिली. बरोबर काय झालं, नेहमी असतं ना खरेदीला जाताना की आपण ती घागरा चांगला दिसतोय बघूयात. वा, चला, आतापर्यंत 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. आता दोघांना मिळून एक कोड आहे. हा पदार्थ ज्याच्यापासून बनतो त्याच्यापेक्षा हलका असतो. उन्हाळ्यात याचा सर्वात जास्त वापर होतो. बर्फ. अभिनंदन. आणि ही लक्ष्मी आलेली आहे, पूर्ण बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. काय सगळे एकदम टेन्शन मध्ये दिसतात. अटेन्शन. सगळे अटेन्शन मध्ये सर सोबत आहेत ना. सर सोबत आहे. बरं, आता मला सांगा की मिस्टरांबद्दल तक्रार करायची झाली, म्हणजे एकच तक्रार करायची झाली तर कोणती कराल? तशी तक्रार म्हणता येणारच नाही त्यांच्यासाठी. म्हणजे असं कसं मी त्यांना त्यांच्या म्हणजे गुण, सद्गुण म्हणा, गुण म्हणा, अवगुण म्हणा, त्याच्या सहज स्वीकारलेला आहे. हे काही वेगळं आता सांगायची गरज नाही आम्हाला. तक्रार अशी नाही, तक्रारीने तक्रार वाढते म्हणून तक्रारशी काहीच नाहीये. वा, तुम्ही पण लेक्चर देता का? नाही, आवड आहे तशी. म्हणजे पण teaching ती हाऊस profession घरातच मध्ये- भागवता? नाही, घरात मला त्यांचंच ऐकावं लागतं, त्यामुळे ती भागल्या जात नाही. पण मुलांसमोर कधी कधी होतं थोडंसं, म्हणजे भागून जाते ती सवय. बर, मी वहिनींबद्दल तक्रार करायची झाली एकच तर कोणती करा? मोबाईल. हा, मोबाईल फोन. म्हणजे काय? आम्ही बोललं की मोबाईल वाजतो. वहिनी का म्हणाले असं ते? नाही, त्यांना असं म्हणायचं होतं की मी जेव्हा बोलते तेव्हा त्यांचा मोबाईल वाजतो. हो का, लगेच? हा, मी आणि सांगून म्हणजे ठेवलं मला वाटतं काय, त्यांनी. म्हणजे काहीतरी जर बोलायचं असेल नेमकं कुठल्याही घरच्या बाबतीत कुठलीही गोष्ट किंवा, तर मी जस्ट बोलणार तोपर्यंत रिंग वाजणार त्यांची, असं नेहमीच होतं. मग थोडंसं चिल्ल्यासारखं होतं. मग मी म्हणतो माझे कामात चालू आहेत, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. मग मी तेव्हा तेवढं म्हणते फक्त, म्हणजे तुम्ही म्हणजे टीचिंग प्रोफेशन मध्ये असण्यापेक्षा तुम्ही टेलिफोन एक्सचेंज मध्ये असतात परत एवढ्या बहिणींना जे जे बोलायचं ते सगळं बोलून घेतलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढलं ना आपण इकडून. काढलं म्हणजे सगळं झालं. बर, वहिनी, आता वहिनी अभिनय करणार, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. गाण्याचा अभिनय आणि तुम्ही सगळ्यांनी गायचंय. वहिनी बोलू नका. शेत शेत हा, शेतामध्ये कळ, मळ्यामध्ये